नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 18 सप्टेंबरपासून म्हणजेच कालपासून पितृपक्ष सुरू झाला आहे आणि तो 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। तर असे म्हटले जाते की हा काळ पितरांना समर्पित आहे आणि या काळामध्ये त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या काळामध्ये केलेल्या काही उपायांमुळे पितृदोष कमी होतो। पितर नाराज असल्यास आपली प्रगती होत नाही, अनेक अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो। पितृपक्षामध्ये काही सोपे आणि साधे उपाय अवश्य करावे। तसेच या पितृपक्षात तुळशी संबंधितही काही उपाय केल्यास फायदेशीर ठरू शकतात। तर असाच एक उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे। तर आपल्याला ही एक वस्तू या पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुळशीला अर्पण करायची आहे। तर अत्यंत प्रभावी उपाय आहे। तर यामुळे पितृदोष नष्ट होण्यास मदत होईल। तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। भाद्रपद महिन्यात व वद्य पक्षामध्ये पितृपंधरवडा असतो आणि प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाही। श्रद्धा या शब्दावरूनच श्राद्ध हा शब्द तयार झाला आहे। आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे आणि जे काही केले आहे त्याची परतफेड करणे अशक्य असते आणि त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान व श्राप देण्याची क्षमता असते असे म्हटले जाते आणि त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम राहते। पितरांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते तर बघा, गरुड पुराणानुसार विश्वदेव व अग्निश्रव नावाचे 2 दैवी पूर्वज आहेत। तर हे दोन्ही पण गोत्राच्या साहाय्याने अर्पण केलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचवतात आणि आपले पूर्वज जर देवयोनीत असतील तर श्राद्धाचे अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि मनुष्य योनीत असतील तर त्यांना अन्नाच्या रूपात, प्राण्यांच्या योनीत असतील तर गवताच्या रूपात आणि सापाच्या योनीत असतील तर वायूच्या रूपात आणि यक्ष योनीत असतील तर मानस रूपामध्ये अन्न मिळते। आणि म्हणूनच पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे असे मानले जाते। पूर्वज आपल्याला या रूपामध्ये भेटायला येतात। पितृपक्षात ताटामध्ये भोजन केले व ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर ते फलदायी ठरते। तसेच पितृपक्षात कोणत्याही एका दिवशी जर तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर ती पितरांसाठी अमृतासमान ठरते। तर पितृपक्षामध्ये तुळशीला आपल्याला ही वस्तू अर्पण करत असताना रविवार आणि एकादशी दिवशी चुकूनही अर्पण करू नये। तर कोणती वस्तू आपल्याला या पितृपक्षामध्ये तुळशीला अर्पण करायची आहे तर बघा, हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं। तुळशीची पूजा केली जाते। तर ज्या घरामध्ये तुळस असते तिथे लक्ष्मी नांदते अशी मान्यता आहे आणि ज्यांच्या घरामध्ये तुळस राहते त्यांच्या घरावर विष्णूंची कृपा सदैव राहते। प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच आणि त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। तर हे रोप घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, तसेच सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि यासोबतच भगवान विष्णूंचाही आशीर्वाद प्राप्त होतो। तुळशीमध्ये खूप महत्त्व असतं। पितृपक्षामध्ये आपले पितर दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांकडे भेटण्यासाठी येतात। तर अशा वेळी तुळशीमध्ये जर ही वस्तू अर्पण केली तर त्यांची कृपा आशीर्वाद मिळतात आणि आपल्या मागे असलेले दोष नाहीसे होतात। तर ज्या ठिकाणी तुळस असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करायचं आहे। यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते। अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे। तर याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते। त्यानंतर देवपूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, जल अर्पण करायचं आहे, धूप दीप लावायचा आहे। तर अत्यंत सोपा उपाय आहे। तर रोजही तुम्ही या पितृपक्षामध्ये करू शकता। तर तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये ही वाटी आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि यासोबतच आपल्याला गंगाजलही घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही वाटी तुळशीजवळ ठेवल्यानंतर एक गंगाजलची बॉटल घ्यायची आहे हातामध्ये आणि आपल्या पितरांचे स्मरण करत त्या वाटीमध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे। जे गेलेले पितर आहेत तुमचे, जे पूर्वज आहेत तर त्यांचे स्मरण करायचे आहे आणि यासोबतच ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत 5 ते 7 वेळा आपल्याला त्या वाटीमध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि तुळसही
अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते आणि त्यामुळे पितृदोष नष्ट होईल. आणि त्यानंतर ही वाटी उचलून घरामध्ये संपूर्ण पाणी शिंपडायचं आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. तर रोजही तुम्ही करू शकता. तर या 15 दिवसामध्ये एकदा तरी अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा. पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर याने तुमचे पितर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुम्हाला मिळेल. तर अवश्य या पितृपक्षामध्ये हा अगदी सोपा आणि साधा उपाय अवश्य तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.